महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे। मात्र प्रत्येक अधिवेशनामध्ये गोंधळ घालणं, सभेचं कामकाज रेटून नेणं हा सत्ताधारी पक्षाचा जो एक केविलवाणा प्रयत्न आहे, किंबहुना लोकशाहीच्या मूल्यांना तिरांजली फासणं ही एक प्रक्रिया सुरू केली आहे। यापूर्वीचे या पाशवी बहुमत असणाऱ्या सरकारचे सर्व अधिवेशन जर आपण बघितले तर तो जणू काही कुस्तीचा आखाडा आहे अशा प्रकारचाच भास होतो। कुस्तीचा रांगडा खेळ आहे, कुस्तीच्या आखाड्यातले नियम आहे आणि तसा आखाडा असला तरी हरकत नसावी, मात्र अत्यंत टपोरीपणा ज्याला म्हणतात, गल्लीतली रेटारेटी ज्याला म्हणतात, तशा पद्धतीनं विधानसभेचं कामकाज हे महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे। त्यामुळे या आजपर्यंतच्या या सरकारच्या देवेंद्र फडणवीस भाग 2 गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार भाग 2 सरकारच्या आतापर्यंतच्या अधिवेशनाच्या आणि संसदीय मूल्य गुंडाळून ठेवल्याच्या अनुषंगानं मी या ठिकाणी खंत दुःख व्यक्त करत असताना निषेध करतो आणि उद्यापासूनच्या अधिवेशनामध्ये या महाराष्ट्रातले जे मुख्य प्रश्न आहेत त्या मुख्य प्रश्नांवर चर्चा व्हावी। जे आरोप होतील त्या आरोपाच्या अनुषंगानं त्याचं उत्तर द्यावं। जे मूलभूत स्वरूपाचे घोटाळे आहेत आणि ज्यामुळे सरकार नसून हे लुटारू आहे अशा प्रकारचे जे मुद्दे उपस्थित झाले त्या अनुषंगाने श्वेतपत्रिका त्यांनी प्रकाशित करावी। याआधी आम्ही समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली आहे। सोबतच मुंबई आणि इतर महानगरांमध्ये जो सरकारी जमिनींचा जो घोटाळा आहे, ज्यामध्ये पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा आणि वतनदार जमीन जी सौदा रद्द केला त्या जमिनीसहित महाराष्ट्रातले जे जमीन घोटाळे आहेत त्याच्या संदर्भात शासकीय जमिनी किती आपण त्याचा मलिदा किती लुटला लाटला या संदर्भातही श्वेतपत्रिका ही मागितलेली आहे। कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं देखील या अधिवेशनामध्ये चर्चा होईल अशी देखील आमची मागणी आहे। पुण्यामध्ये जे ड्रग्ज आहेत याचं थेट कनेक्शन गुजरातच्या कांडला बंदराशी आहे, हे माझं एक विधान आणि हा आरोप नव्हे, तर त्या संदर्भातली एक रॅकेट कसं कार्यरत आहे हे मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या पुण्याला सांगितलं होतं। आता त्यात भर पडली आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी जे आहेत यांच्याच नातेवाईकाच्या आणि सातारला त्यांचं जे शेत आहे त्याच्या लगत MDRची ड्रगची फॅक्टरी सापडली। त्यामध्ये 43 लोकांना अटक केलं। त्या 43 पैकी 40 जे बांगलादेशी होते त्यांना एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दबावाखाली पोलिसांनी 40 जणांचे नावही न लिहून देता त्यांना तिथून पसार केलं आणि याही घटनेला क्लीन चिट कुठेतरी दिली। पार्थ पवारांचा जो जमीनचा जो घोटाळा होता त्यालाही क्लीन चिट कुठेतरी दिली आणि कायदा सुव्यवस्था जी आहे ती ऐरणीवर आलेली आहे। त्या अनुषंगाने या अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी अशा प्रकारची या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमची मागणी आहे। सोबतच काँग्रेस सातत्याने ॲक्शन मोडवर आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये आम्हाला अपेक्षेनुसार या ठिकाणी जागा मिळाल्या नसल्या तरी माफक यश मिळालं करिता पुणेकरांना आम्ही धन्यवाद देतो। मात्र ते देत असताना सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आमची जी महाराष्ट्रातली भूमिका आहे ती साकार केला जाईल त्यासाठीचा संघर्ष आम्ही करू। पुणेकरांच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी आम्ही आंदोलक आणि आक्रमक स्वरूपात होऊ। कुठेही आम्ही दबावाला बळी पडण्याचा तर लांबपर्यंत प्रश्नच नाही, मात्र एक रॅकेट जे चालतं आणि तेरी भी चूप मेरी भी चूप या शीर्षकाखाली जे काही धकून घेतलं जातं ते अजिबात
काँग्रेस पक्षाच्या वतीनं होणार नाही. प्रशासकाच्या काळात मोठे झालेले भ्रष्टाचार, मोठे घोटाळे जे आहेत ते देखील काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगानं पुढे आणल्या जातील. ट्रॅफिकपासून पाण्यापर्यंतचा, स्वच्छतेपासून तर गुंडागर्दीपर्यंतच्या सर्व प्रश्नांना पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि महानगरपालिकेतील आमचे सर्व नगरसेवक आणि आमचे या शहरातील सर्व आमचे नेते हे जरूर या सगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण एक प्रभावी अशा स्वरूपाची भूमिका आगामी काळात पार पाडतील हे देखील आश्वस्त या निमित्तानं करतो. आणि महाराष्ट्रावर जे संकट आलं आहे, जे अमेरिकन ट्रेड डील जे झालं आहे, त्या अमेरिकन ट्रेड डीलमध्ये सोयाबीन, कापूस, मका या 3 पिकांचा सरसकट जो आहे तो फटका बसला आहे. आणि यासोबतच जी कॉटन इंडस्ट्री आहे, जो कापडाचा बाजार आहे, कापड निर्मितीचं जे काम आहे, त्यामध्ये मालेगाव असेल, भिवंडी असेल आणि उभा महाराष्ट्रामध्ये सोलापूरपासून जे काही कापड ज्या ठिकाणी तयार होतो त्या इंडस्ट्रीलाही या मोठा फटका जो बसला आहे. त्या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पदयात्रांचं आयोजन करणार आहोत. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही केंद्र सरकारला सळो का पळो देखील आगामी काळामध्ये आम्ही करणार आहोत. त्या अनुषंगानं नंदुरबार, हिंगोली, गडचिरोली या ठिकाणी आमच्या पदयात्रा होतील. तर एक मोठी रॅली यवतमाळमध्ये देखील आम्ही करणार आहोत. यासोबतच ज्या काही अत्यंत विकृत आणि घाणेरड्या स्वरूपाच्या गोष्टी ज्या बाहेर आल्या आहे एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून, त्याच्यामुळे जग हादरलेलं आहे. नैतिकतेचा मुद्दा हा पाश्चात्य देशांनी सर्वात मोठा ऐरणीवर आणला आहे आणि त्या ठिकाणच्या मोठ्यातल्या मोठ्या माणसाला जेलमध्ये पाठवल्या जात आहे, राजकारण्यांना अटक केल्या जात आहे. मात्र भारतीय संस्कृतीचे आपण एवढे गोडवे गातो आणि भारतामध्ये नैतिकता आणि धर्म हा सर्वोत्तम आणि सर्वतोपरी आमच्यासाठी शिरसावंद आहे. ही असणारी आपली भारताचं वैशिष्ट्य आहे, ती आपली संस्कृती आहे. असं असताना जगभरामध्ये विकृती समोर आली आणि भारताचे वाबाडे निघत असताना या संदर्भात नरेंद्र मोदी सरकारने चुप्पी साधलेली आहे. ज्या मंत्र्यांचं थेट स्वरूपात नाव आहे त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही. अनिल अंबानीचं थेट नाव आहे, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई नाही. जेव्हा पंतप्रधान अमेरिकेला गेले तेव्हा नेमकं काय बोलणं झालं आणि त्यांच्याकरवी कसा डील झालं या संदर्भात कुठलेही गंभीर आरोप असताना बोलला जात नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी हे काहीही बोलत नाही, एप्स्टीन फाईलच्या संदर्भातही बोलत नाही. आणि जेव्हा नरवणेसारख्या एक जनरल माणसाने जे त्यांच्या पुस्तकात लिहिलं, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावर देखील कुठलाही खुलासा केला जात नाही. नरवणेंचं आणि पुण्याचं नातं हे सर्वश्रुत आहे. रोज सकाळी उभ्या महाराष्ट्राला अनेक वर्ष सकाळच्या प्रादेशिक बातम्यांमध्ये सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे म्हणत असताना महाराष्ट्र कानात तेल ऐकून काय चाललंय महाराष्ट्रात आणि देशात हे ऐकत होता. आता त्या सुधा नरवणेचे बंधू जेव्हा या देशाच्या सुरक्षिततेकरता आर्त हाक घालतात तेव्हा अर्थ त्यांची हाक जी आहे ही आपल्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचत नाही आणि पंतप्रधान त्यावर चुप्पी सांगतात आणि उत्तर द्यायला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर येत नाही. आणि महिलांपासून मला धोका होता, खासदार महिलांपासून, असं अत्यंत बनावट आणि घृणास्पद वक्तव्य जे करतात. त्यामुळे नरेंद्र मोदी हे सिलेंडर आहेत. अशा प्रकारचं एक जे वातावरण देशात आणि जगामध्ये आपलं जे निर्माण झालं आहे याबद्दलही मी मोदी सरकारचा धिक्कार करतो. राजकारण सुरू राहील, पक्षीय राजकारणही सुरू राहील. मात्र आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या भारताच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप झाल्यानंतर देखील आणि लगातार जवळपास 100 वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानाचा, भारत सरकारचा, भारताचा जो दमदाटी केली आणि टॅरिफ जे आहे याचा धाक दाखवून आपल्या संदर्भामध्ये निर्णय करून घेत असल्याचं जे बोललं जात आहे, त्यामुळे स्वतःला विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने आपला देश जगभरामध्ये आपले जे वाभाडे अब्रूचे निघत आहेत याबद्दल देखील मी दुःख या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुण्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या सर्व राष्ट्रीय
आणि सोबतच जिल्ह्यातल्या शहरातल्या सर्व प्रश्नांना आम्ही वाचा फोडत राहू एवढं या निमित्तानं सांगतो. गेल्या 8 दिवसापूर्वी ना याच काँग्रेस भवनच्या बाहेर भाजपने एक आंदोलन केलं. तुम्ही 8 दिवसानंतर आज तिथेच पत्रकार परिषद घेताय. जो राडा झाला, भाजपनं तुमच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं, गेटवरती आले, दगडफेक झाली, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले, पोलिसांना देखील काही मारहाण म्हणजे त्या जखमी झाल्याचं कळतंय. का असं बघता भाजपनं हे करणं चुकीचं होतं? पोलीस प्रशासन कमी पडलं का तुमचे कार्यकर्ते कमी पडले? काय बघताय असं काय? आम्ही संविधानिक मार्गाने जाणारा आमचा पक्ष आहे. हिंसा ही आमच्या ठाई नाही. दांडी यात्रा निघाली आणि दांडी आंदोलनामध्ये इंग्रजांनी काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, महात्मा गांधींना दिलेली जी काही वागणूक होती ती आमच्यासाठी एक शिकवण आहे आणि आम्ही त्याचं पालन करू. त्यामुळे कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची भाषा ही आम्हालाही येते. मात्र आम्ही हिंसेचं कुठे समर्थन करणार नाही. निषेधाचा भाग म्हणून कोणी काही गोष्टी करत असेल तर लोकशाहीमध्ये त्याचंही स्वातंत्र्य आहे, त्याचाही अधिकार आहे. कोणताही चर्चा करायची असेल तर त्या चर्चेकरता काँग्रेस तयार आहे, व्यक्तिशः मी देखील तयार आहे. मात्र जो प्रकार पुण्यासहित उभ्या महाराष्ट्रामध्ये जो झाला आणि हिंसेचा जो सहारा गेला तो अत्यंत चुकीचा आहे. आणि पुण्याचे प्रथम नागरिक आणि त्यांचे इतर सहकारी हे पक्षाच्या माध्यमातून जेव्हा येतात आणि कायदा गुंडाळून ठेवला जातो तेव्हा रामशास्त्री प्रभूंच्या पुणे शहराचा देवेंद्र फडणवीसांनी तालिबान केला. एवढंच या निमित्तानं मी टिप्पणी करतो. आज पोलिसांनी जो बंदोबस्त दिला आहे त्याच्यावर एवढंच सांगतो की हेच त्या दिवशी जर आपण केलं असतं तर अधिक बरं झालं असतं. पण कोणाचा दबाव होता याचाही खुलासा कुठेतरी झाला पाहिजे. इथले अधिकारी बेजबाबदार पद्धतीने कसे वागले तेही पुण्याने बघितलेलं आहे. आणि महाराष्ट्राचा जो कारभार आहे पोलीस विभागाचा हा घाशीराम कोतवाल चालवत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच आहे. त्याचा प्रत्यय हा 8 दिवसापूर्वी पुणेकरांना आला आणि आज वराती मागून घोडं हे 8 दिवसानंतर जे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ या ब्रीदवाक्याचे महाराष्ट्र पोलीस जे घेऊन आले त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढे घाशीराम कोतवालच्या स्वरूपामध्ये नव्हे तर सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थच आपण काम करावं ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. कोयता गँग, अजून कोणत्या गँग, ड्रग्सचं जे रॅकेट चाललं आहे या सगळ्याच्या निमित्तानं पुण्याच्या लॉ अँड ऑर्डरची पुरती जी वाट लागली आहे या संदर्भात येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेईल हे देखील या निमित्तानं सांगतो. मुंबईत आज जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला फक्त उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस होती. शरद पवारांची राष्ट्रवादी कुठेही दिसलेली नाही. तर काँग्रेसची काय नेमकी भूमिका आहे? उद्या अधिवेशन सुरू होतं. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर आम्ही सर्व अधिकार दिले होते. त्यानुसार निवडणुका संपन्न झालेल्या आहेत. 2019ला महाविकास आघाडी स्थापन झाली. 2024 येता इंडिया अलायन्समध्ये परावर्तित झाली आणि इंडिया अलायन्स आज रोजी देश पातळीवर आहे. तर महाविकास आघाडीच्या स्वरूपामध्ये 3 पक्ष व अन्य काही मित्रपक्ष यांनी सोबत विधानमंडळाच्या कामकाजामध्ये राहावं ही आमची असणारी भूमिका आहे. आज नेमकेपणानं गैरहजर का राहिले या संदर्भामध्ये माहिती घेऊन या संदर्भात बोलणं उचित राहील. राज्यसभेची जी जागा निवडणुका आहेत मागच्या वेळेस महाविकास आघाडी म्हणून याला आम्ही सामोरं गेलो होतो. 2 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी मिळाल्या होत्या. आदरणीय शरद पवार साहेब, फौजिया खानम मॅडम या राष्ट्रवादी एक संघ राष्ट्रवादीकडून हे सदस्य त्या ठिकाणी होते. काँग्रेसकडून राजीव सातव हे खासदार झाले होते. त्यांच्या निधनानंतर आदरणीय रजनीताई या खासदार पुढे झाल्या. तर प्रियंका चतुर्वेदीजी या शिवसेनेच्या माध्यमातून या खासदार झाल्या होत्या. आता आमचे 4 जण हे या तिन्ही पक्षाचे तेव्हाच्या महाविकास आघाडीचे संसदेमध्ये राज्यसभेमध्ये आमचे गेले होते. मात्र यावेळेस संख्याबळ सांगतंय की एकच खासदार हा राज्यसभेमध्ये आमचा जाऊ शकतो. आणि या एक खासदार जात असताना लगोलग जी दुसरी निवडणूक होणार आहे त्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये आमचा एकच आमदार जो आहे त्या ठिकाणी विधान परिषदेवर जातील. आणि त्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते आणि चेहरा म्हणून ज्यांना मुख्यमंत्री आपणच राहिलं पाहिजे, दुसरा मुख्यमंत्री जर झाले
तर हा महाविकास आघाडी पुढे चालू शकत नाही. या व्यापक भूमिकेतून उद्धवजींना त्यावेळेस मुख्यमंत्री केलं होतं आणि ते मुख्यमंत्री पदाला आमदार असणं आवश्यक असताना ते या 6 वर्षापूर्वीच्याच निवडणुकांमध्ये हे पुढे आमदार म्हणून गेले होते. तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती ही उभाटाला आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांना आहे. राज्यसभेमध्ये आमचे विरोधी पक्ष नेते आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसची ताकद ही वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला आम्हाला संधी ही राज्यसभेत मिळावी अशी काँग्रेस पक्षाची आमची असणारी भूमिका आहे. एकंदर भाजप विरोधक आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे, कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा मॅन्डेट एकंदरीत महाविकास आघाडीला आम्हाला प्रतिनिधित्वाच्या संदर्भामध्ये मिळालेला आहे. शरद पवारांच्या संसदीय कार्यकाळात पूर्ण जर त्यांचा कालावधी आहे 60 वर्ष पूर्ण होतात. सुरेंद्र पवारांनी एक पोस्ट केली आहे ज्याच्यामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय किंवा शिकलोय. एकाकडे विलिनीकरणाच्या गोष्टी चालू आहेत. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवारांनी स्वतः त्यांचं नेतृत्व कबूल केलं असं म्हणायचं का त्यांच्याकडे? एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक संक्रमणातून तो पक्ष जात आहे आणि तो संक्रमणातून पक्ष जात असताना दोन ज्या बाबी आहेत, आदरणीय पवारसाहेबांचं त्यांचं आता आजारी देखील आहे, त्यांच्या घरात एक दुर्घटनाही घडलेली आहे आणि असं असताना थोडा वेळ जो आहे तो राष्ट्रवादीच्या संदर्भात कुठेतरी त्यांना दिला पाहिजे. या संदर्भात मी राजकीय टिप्पणी करणं हे थोडं घाईचं आणि चुकीचं होईल. अधिवेशन सुरू होतं आहे उद्यापासून. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत शशिकांतजी शिंदे यांच्याशी माझं नुकतंच चर्चा त्यांच्याशी झाली आहे. 25 तारखेला त्यांची आमच्या दोन पक्षाची 2 अध्यक्षांची आमची भेट आहे. त्यावेळेस त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये जरूर आम्ही आपसात चर्चा करू. राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना इच्छुक आहे, दुसरीकडे शरद पवार यांचं नाव येते. आता तुम्ही पण म्हणताय की ती जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे, की सगळा तिढा महाविकास आघाडी कसं सोडवणार? दुसरीकडे उद्धव ठाकरे थेट दिल्लीशी बोलतायत, म्हणजे आता राष्ट्रवादीला बाजूला ठेवतायत आणि थेट हायकमांडशी बोलतायत ते. या संदर्भामध्ये काय कुठे कुठे होतं आहे या संदर्भात प्रतिक्रिया देणं तुम्हाला संयुक्तिक वाटत नाही. शेवटी हा राज्याचा विषय आहे आणि जी पक्षाची जी भूमिका आहे ती काय भूमिका आणि आमची काय अपेक्षा आहे ती अत्यंत सविनय स्वरूपामध्ये मी आपल्यापुढे मांडतो. महाविकास आघाडी अस्तित्वात आहे का? कारण उद्या एवढं मोठं अधिवेशन पार पडते आणि आज महाविकास आघाडीचं आपल्याला सभागृह सुरू झाल्यानंतर जे चित्र आहे ते स्पष्ट होईल आणि त्या संदर्भात कुठलाही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता पडणार नाही. सर सलामत तो पगडी हजार. देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असताना तो सोडून देणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे एका राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यावर पंतप्रधानांनी उत्तर देणं आवश्यक होतं. हा प्रश्न सोडून देण्यासारखा नव्हता, हा प्रश्न लावून घेण्यासारखा होता. त्यासोबत इतरही जे प्रश्न होते त्या इतर प्रश्नांची त्या ठिकाणी पूर्णतः ही मांडणी केली. मात्र या कोणत्याच प्रश्नाला उत्तर देण्याची उसंत ही सत्ताधाऱ्यांना मिळत नाही. आरोप प्रत्यारोपाच्या फायली झाडल्या जातात तर चालू अधिवेशनामध्ये पंतप्रधान हे विदेशात निघून जातात. या संदर्भामध्ये मला असं वाटतं की चिंता आपल्याला जास्त असली पाहिजे. नाही, हा काही या संदर्भात व्यापक चर्चेची आवश्यकता आहे. हा कोण बनेगा करोडपतीच्या ऑप्शनच्या अनुषंगानं या संदर्भामध्ये उत्तर देणं संयुक्तिक होणार. संजय राऊत म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये एकमत होतंय शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी. तुम्हाला चर्चेमध्ये घेतलं नाहीये का या सगळ्या? चर्चा अजून संपन्न झाली नाही. निवडणुका नुकत्याच लागल्या. या संदर्भामध्ये तिन्ही पक्षांना एकत्र बसून त्या संदर्भामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि अधिवेशन काळामध्ये आमच्या मित्रपक्षांच्या सोबत जरूर चर्चा होईल आणि चर्चेच्या वेळेस
या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण जे आहेत ते अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करून आम्ही निर्णय आणि तोडगा त्याच्यामध्ये काढू. आमच्यामध्ये उभाटामध्ये आणि विरोधक या नात्यानं आमचे इतर सर्व जे पक्ष आहेत यामध्ये कुठेही बेबनाव आणि ओढाताण नाही. एकही असणाऱ्या सर्व पक्षांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेंना याचा आधार आहे. शेवटी 20 जे आमदार आहेत हे उभाटाचे आहेत, 16 जे आमदार आहेत ते काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची 10 आहेत, काही मित्रपक्षांची अशा स्वरूपाची मोठ बांधून पुढे गेलं पाहिजे. 37च्या पुढचा जी मॅजिक फिगर आहे ती गाठण्याच्या अनुषंगानं देखील बैठकीमध्ये चर्चा होईल. मात्र प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडतो आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही इंडिया अलायन्सच्या आणि महाविकास आघाडी यांचा दोघींचा संगम घालून एका सर्वांना मान्य होईल अशा एका तोडग्यापर्यंत जाऊ. अध्यक्ष जी, एक सवाल ऐसा है कि जो एआई समिट में प्रोटेस्ट हुआ उसके बाद आज प्रधानमंत्री बोले हैं इस पर, उन्होंने जो शब्द उन्होंने चयन किया वो ये है कि जनता जानती है कि कांग्रेस पहले से ही नंगी है, कपड़े उतारने की क्या जरूरत पड़ी. इन शब्दों में टिप्पणी की है उस पूरे मामले को लेकर, आप कैसे उत्तर देंगे? वो नॉन बायोलॉजिकल व्यक्ति है, वो कुछ भी बोल सकते हैं. सर, अजितदादांच्या आपल्याला आता 1 महिना पूर्ण होईल. तपास यंत्रणांकडून अजून उत्तर मिळत नाही. ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काय सगळं झालं ते तुम्ही काय काँग्रेस म्हणून फॉलो घेणार आहात का? दादा देशाचे राज्याचे नेते होते. अजितदादांसारख्या एका महाराष्ट्राच्या नेत्याची सत्तेतील सहभागी असणाऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या अपघातानंतर जर सामान्य प्रश्नाची उत्तर जर मिळत नसतील तर ही बाब अत्यंत दुःखद आहे. जेवढी तत्परता ही देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी म्हणून पत्र लिहिण्याची केली आणि जेवढी तत्परता केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी पत्राचं उत्तर देण्याकरता दाखवली तेवढीच तत्परता जर तपासामध्ये त्यांनी दाखवली असती तर अधिक बरं झालं असतं. प्रश्नांची संख्या वाढत आहे मात्र एकही उत्तर हे कुठे दिल्या जात नाही आणि हे उत्तर न मिळणे, संशय वाढत जाणे हा त्याचाच मागचं दुसरं कारण आहे. त्यामुळे हे सरकार उत्तर का देत नाही हे एक कोड आहे आणि इतका वेळखाऊपणामुळे जो संशय वाढलेला आहे त्यामध्ये आता कुठेतरी ज्या चौकशांच्या वेगवेगळ्या मागण्या होत आहेत त्या मागण्या अबाधित डॉन परिवाराने एक मागणी केली आहे, खुद्द मुख्यमंत्र्यांनी एक मागणी केली आहे. आम्ही या मागणींना अनुमोदन दिलं, समर्थन दिलं. मात्र आता कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीतच हा तपास पुढे गेला पाहिजे कारण पुलाखालून मधल्या काळामध्ये बरंच पाणी वाहून गेलं आहे. आरोपाचे वेगवेगळे जे संदर्भ आहेत ते समोर आलेले आहेत. दोस्त भी कहा और मैं उनके बारे में कोई ज़्यादा उनको दिक्कत में ला सकता हूँ ये भी कहा. तो उनका वो दोस्त शब्द था या दोस्त उनकी धमकी थी ये एक बार नरेंद्र मोदी जी ने इस पर बयान देने की आवश्यकता है. मिळालाच पाहिजे. विरोधी पक्ष नेता न देणे म्हणजे संविधानाला न जुमानणे आहे. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता असल्याच्या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांनी हे पत्र दिलेलं आहे आणि इतप्पर हा वेळखाऊपणा म्हणजे लोकशाहीला कुठेतरी आम्ही जुमानत नाही आणि ठोकशाहीवर आमचा विश्वास आहे हा एकंदरीत हेका देवेंद्र फडणवीसांचा आणि सत्ताधाऱ्यांचा दिसतो. सर, चंद्रपूरमध्ये तुमचे जास्त नगरसेवक असताना सुद्धा तिथं सरकार सत्ता आहे ती वेगळ्या पक्षाची आलेली आहे. संजय राऊत असं म्हणतात की काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे 8 नगरसेवकांनी भाजपला कसं मतदान केलं हे काही समजायला मार्ग नाही. काँग्रेसच्या जागा चंद्रपूरमध्ये 27 निवडून आल्या होत्या तर उभाटाच्या 8 जागा निवडून आल्या होत्या. बहुमताकरता जो आकडा पाहिजे होता त्या आकड्याला साध्य करण्याकरता आमच्याजवळ 7 नगरसेवक कमी होते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही 4 नगरसेवकांची मोठ बांधून 31पर्यंत गेलो आणि 31पर्यंत गेल्यानंतर उभाटाने गैरहजर राहिले असते तरी काँग्रेसचा महापौर झाला असता. उभाटाने आम्हाला मतदान केलं असतं तर महापौर आमचा, उपमहापौर त्यांचा झाला असता. मात्र जशा पद्धतीनं MIM गैरहजर राहून भारतीय जनता पक्षाला मदत केली त्याच कुठेतरी आधारावर उभाटाने नाहक त्या ठिकाणी भाजपला मतदान केलं. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याच्या पूर्वी 8 नगरसेवकांनी मतदान जर केलं नसतं तर महापौर काँग्रेसचा झाला असता हे लक्षात घ्यावं. आणि 8 लोकांनी जर गैरसमजुतीने मतदान केलं, जर उभाटाला न विचारता मतदान केलं तर वंचितचे नगरसेवक गैरहजर राहिल्यावर वंचित बहुजन आघाडीने
त्यांचा शहराचा अध्यक्ष शहर युनिट बरखास्त केलं, 2 नगरसेवकांना गैरहजर राहिल्याबद्दल पक्षातून काढून टाकलं. तशा प्रकारची शिस्तभंगाची कारवाई ही उभाटाने त्यांच्या 8 नगरसेवकावर करायला हवी होती. रोहित पवार ने केंद्रीय मंत्री जो की मांग की क्या बताएं? नहीं, उन्होंने जो मांग की है उसकी डिटेल मेरे पास नहीं, मगर वो जो अजीत दादा के एक्सीडेंट को लेकर जो बात रख रहे हैं उनके जवाब जो है वो देश को मिलना चाहिए. उद्या अधिवेशन सुरू होते, त्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष म्हणून तुमची बैठक झाली. मगाशी तुम्ही सांगितलं राष्ट्रवादी उपस्थित नव्हती ना पत्रकार परिषदेला नव्हती. दरवेळेस तुम्ही तिन्ही नेते दिसता. विलिनीकरणाचे संकेत म्हणायचे का दोन्ही राष्ट्रवादीच्या? तुमच्याकडे अबसेंट आहेत आणि विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आता ज्या चर्चा आहे त्या चर्चा सर्व महाराष्ट्राचा ऐकतोय, त्या पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्यामध्ये ह्या चर्चेमध्ये असलेल्या ज्या चर्चा आहेत त्याच थांबत नाही आहे. त्यामध्ये अधिक काही टिप्पणी करून ही चर्चा वाढवण्याची काही आवश्यकता नाही. काँग्रेस आता सध्या या सगळ्या गोष्टींकडे साक्षीभावाने बघतीये. दोन्ही राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सहीच नाही. ट्रेड डील के बारे में क्या बताएंगे आप? ट्रेड डील के ये किसान के खिलाफ है और इसके खिलाफ महाराष्ट्र भर में कांग्रेस एजिटेशन करने जा रही है. तर अधिवेशनाला ते चहा पाण्यावर बहिष्कार टाकायचा आहे. त्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्या नाही. म्हणजे महाविकास आघाडी अधिवेशनात पण दिसणार नाही असं चित्र आहे का महाराष्ट्रात? तुम्ही समन्वय आहे म्हणतात, मात्र या अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतात ज्या खूप गंभीर आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळतील. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा शेवटपर्यंत आली होती. यात काँग्रेसला हे सगळं माहिती होतं का की दोन्ही राष्ट्रवादी आणि त्याच्यात तुमची भूमिका काय होती? तो त्या 2 पक्षाच्या आतली अंतर्गत चर्चा होती. या सगळ्या चर्चेची कुठलीही माहिती काँग्रेस पक्षाला नाही. पण काँग्रेस पक्ष ठाम भूमिका का घेत नाही? विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, तुम्ही म्हणताय मित्र पक्ष आहेत. काँग्रेस पक्षाला भीती वाटते का राष्ट्रवादी लांब जाईल किंवा 2 विधेयकं झाल्या काँग्रेसला पटतं? या संदर्भातला काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही घड्याळासोबत कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही ही महाराष्ट्रभर भूमिका घेतली. पुण्यामध्ये आपली जी भूमिका घेतली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता कोणत्याच निवडणुका पुढे नाहीत, त्यामुळे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गतला विषय आहे. एकदा त्यांच्याकडूनच या सगळ्या संदर्भात खुलासा झालेलं योग्य राहील. सर, अमित शाह ने कहा घुसपैठी कांग्रेस का सबसे बड़ा रोल है. गए 12 साल से मोदी सरकार भारत सरकार का संचालन कर रही है और 12 साल में कितने घुसपैठियों को नरेंद्र मोदी जी ने और अमित शाह जी ने देश के बाहर निकाला, इसका जवाब यदि वो देते हैं तो ज़्यादा ठीक रहेगा. और कितने भारतीयों को बेड़ी पहनाकर अमेरिका से भारत में लाया गया उसकी भी संख्या एक बार बता दे तो देश को सही सवालों का जवाब मिल जाएगा. थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.